Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. My name is Viren Birdi and we are studying manufacturing processes. We are learning unit number 1, Fundamentals of Machining and Machining Operations. In the previous video, we have seen the single point cutting tool geometry. And also we have discussed the tool signature. In the current video, the learning outcomes are, at the end of this video, you will be able to explain orthogonal and oblique cutting. So let's get started. So what is orthogonal and oblique cutting? In orthogonal cutting, basically आपलं जे कटर आहे त्या कटरची जी एज आहे, कटिंग एज आहे, ती कटिंग एज वर्कपीसशी रिलेटेड कशा पद्धतीने पुढं चाललेली आहे त्याच्यावरती ऑर्थोगोनल आणि ऑब्लिक कटिंग डिपेंड आहे. सो बेसिकली देर आर टू मेथड्स ऑफ मेटल कटिंग यूजिंग अ सिंगल पॉइंट कटिंग टूल, that is orthogonal and oblique. Orthogonal cutting is also known as 2D cutting and oblique cutting is also known as 3D cutting. Now orthogonal cutting takes place when the cutting edge is straight and perpendicular to the direction of cutting. कटिंगची जी डायरेक्शन आहे त्या कटिंगच्या डायरेक्शनला जेव्हा कटिंग एज ही स्ट्रेट आणि परपेंडिक्युलर असते तेव्हा त्याला आपण ऑर्थोगोनल कटिंग असं म्हणतो. वेअर ॲज इफ द कटिंग एज ऑफ द टूल इज इन्क्लाइंड, म्हणजे 90 डिग्री शिवाय कमी असेल त्याचा अँगल, टू द लाईन नॉर्मल टू द कटिंग डायरेक्शन, द कटिंग ॲक्शन इज नोन ॲज ऑब्लिक कटिंग. ऑर्थोगोनल कटिंगचं एक्झाम्पल आहे लेथ कट ऑफ ऑपरेशन किंवा स्ट्रेट मिलिंग, वेअर ॲज ऑब्लिक कटिंगचं उदाहरण आहे टर्निंग किंवा milling. From this figure we can easily see what is the meaning of orthogonal cutting and oblique cutting. Here we can see this is the edge of the cutting edge of the single point cutting tool आणि त्याची जी फीड आहे किंवा डायरेक्शन आहे कटिंगची ती अशा पद्धतीने आहे फ्रॉम राईट टू लेफ्ट. and we can see की ही जी कटिंग एज आहे दॅट इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ कटिंग, म्हणजे ही जी डायरेक्शन ऑफ कटिंग आहे त्याला हे परपेंडिक्युलर आहे म्हणून याला आपण ऑर्थोगोनल कटिंग असं म्हणतो. इफ वी कम टू दिस फिगर देन वी कॅन सी ही जी कटिंग एज आहे दिस कटिंग एज इज नॉट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ कटिंग. ही जी कटिंगची डायरेक्शन आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट टू लेफ्ट, तर त्याला ती काही परपेंडिक्युलर नाही आहे आणि दॅट इज द रिझन इट इज नोन ॲज ऑब्लिक कटिंग. इथं आपल्याला 3 डायमेन्शनलमध्ये बघायला मिळते दिस इज द डायरेक्शन ऑफ कटिंग आणि त्याला बरोबर परपेंडिक्युलर हे कटिंग एज आहे म्हणून त्याला आपण ऑर्थोगोनल कटिंग म्हणतो आहे. आणि या केसमध्ये हे जी कटिंगची डायरेक्शन आहे त्याला ही कटिंग एज परपेंडिक्युलर नाही आहे आणि म्हणून त्याला आपण ऑब्लिक कटिंग असं म्हणतो. This is one more figure showing the orthogonal cutting and oblique cutting. So orthogonal cutting मध्ये हे जे डायरेक्शन ऑफ कटिंग टूल आहे त्याच्या परपेंडिक्युलर ही डायरेक्शन ऑफ कटिंगला परपेंडिक्युलर आपल्याला ते कटिंग एज दिसती आहे आणि त्याच्यावरती ही चिप जाताना दिसती आहे. सिमिलरली इन केस ऑफ ऑब्लिक कटिंग हे जे डायरेक्शन ऑफ कटिंग टूल आहे त्याला इन्क्लाइंड ही कटिंग एज आहे. ओके, आय थिंक याच्यावरनं आपल्याला क्लिअर कट झालेलं आहे व्हॉट इज ऑर्थोगोनल अँड व्हॉट इज ऑब्लिक कटिंग. लेट्स सी द डिफरन्स बिटवीन द टू. द फर्स्ट इज ऑर्थोगोनल कटिंग. नाव इन ऑर्थोगोनल कटिंग द कटिंग एज ऑफ द टूल रिमेन्स नॉर्मल टू द डायरेक्शन ऑफ टूल फीड ऑर वर्क फीड. त्याला परपेंडिक्युलर असते, मगासपासून आपण तेच डिस्कस करतोय. whereas in case of oblique cutting the cutting edge of the tool remains inclined at an acute angle म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी असणारा अँगल to the direction of tool feed or work feed.
The second difference is, in case of orthogonal cutting, the direction of the chip flow velocity is normal to the cutting edge of the tool. ती जी chip flow आहे तो हा cutting edge ला normal असतो. Whereas in case of oblique cutting, the direction of the chip flow velocity is at an angle with the normal to the cutting edge of the tool. The angle is known as the chip flow angle. That is in case of oblique cutting. The third difference, orthogonal cutting मध्ये there are only two components of forces. Those are acting. One is cutting force and the other is thrust force. म्हणजे त्याला opposite जो force आहे that is the thrust force. म्हणजे cutting force हा या केसमध्ये right to left आहे, thrust force हा left to right आहे. So the metal cutting may be considered as two-dimensional cutting. But when we come to oblique cutting, since the cutting edge is not perpendicular to the direction of the feed, we experience three forces. One is the cutting force, जो इकडे जाणार. Then we have the radial force and also the thrust force. So there are three forces acting in case of oblique cutting, and that is the reason it is known as three-dimensional cutting. The example of orthogonal cutting are parting off operation. म्हणजे पार्टिंग ऑफ म्हणजे काय, दोन तुकडे करणे, किंवा ब्रोचिंग ऑपरेशन आहे, सॉइंग ऑपरेशन आहे, स्ट्रेट मिलिंग ऑपरेशन आहे, आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्थोगोनल कटिंग. वेअर ॲज द एक्झाम्पल्स ऑफ ऑब्लिक कटिंग आर लेथ टर्निंग किंवा ड्रिलिंग ऑपरेशन. In case of orthogonal cutting, the shear force acts on a smaller area, whereas in case of oblique cutting, the shear force acts on a larger area. आणि shear force हा oblique cutting मध्ये larger area वरती act होत असल्यामुळं ऑटोमॅटिकली त्याचं टूल लाईफ हे जास्ती असतं compared to orthogonal cutting. So these are the 5 major differences between orthogonal and oblique cutting. So to revise, in this video we have seen orthogonal and oblique cutting. Okay. In the next video we will discuss lathe machine. Till then, thank you.